नमस्कार मित्रांनो, योजना कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना एक मोठी अपडेट येत आहे. काय आहे अपडेट जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पांढऱ्या रेशन धारकांना शासनाकडून मिळणार आहे 5 लाखाची मदत. काय आहे सर्व काही अपडेट जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला ते व्हिडिओ सुरू करू. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला ते व्हिडिओ सुरू करू. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना खुशखबर, सरकार देणार आहे 5 लाख रुपयांचे ची मदत. काय आहे ही बातमी? चला तर अपडेट जाणून घेऊ. व्यवस्थापक धारकांसाठी विविध योजना, स्वस्त धान्य योजना राबवत असते. म्हणजे जे रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड धारकांना विविध अशा योजना सरकार राबवत असते. आणि आता जे पांढरे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचा सर्वोत्कृष्ट भावभावना महात्मा फुले आरोग्य विमा जे आहे, महात्मा फुले आरोग्य विमाचा लाभ घेतला होता. आणि त्यांनी असं म्हटलेले आहे, पांढरे रेशन कार्ड धारकांनाही हा लाभ मिळावा म्हणून श्वेतपत्रिका आधार कार्ड नेहमीच जोडण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. यासाठी सर्व जिल्हा लाभधारक, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि सर्व उपनियंत्रण सिद्धपत्रिका यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणे अधिकारी उपलब्ध करून देते. आणि सार्वजनिक विभागाच्या 2019मध्ये राज्य शासनाचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पूर्वमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचा सार्वजनिक आरोग्याचा निर्णय घेतला होता. हे महत्त्वाचं आहे की भारतीय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना काही दिवसापासून राबवण्यात आली होती. अशाच शुभ्र म्हणजे पांढऱ्या जे रेशनधारक आहेत त्यांना आधार क्रमांकाची संलग्न करण्याची ही कारवाई करण्यात यावी असे आदेश काढण्यात आले होते. आता पांढऱ्या रेशन धारकांना आरोग्याची सुविधा देता यावी म्हणून शासनातर्फे 5 लाख रुपयाचा अतिरिक्त उपचार घेतले जातात. आणि पांढऱ्या रेशन धारकांना मिळणार आहेत मोफत आरोग्य सेवा. म्हणजे शासनाकडून मिळणार आहेत 5 लाख रुपये. 5 लाख रुपये त्यांना आरोग्य विमा जे आहे तो मिळणार आहे. आणि जिल्ह्यामध्ये 2,67,000 रेशन कार्ड धारकांना हा लाभ घेता येणार आहे. की पांढऱ्या रेशन धारक जे आहेत त्यांना शासनाकडून 5 लाख रुपयाची मदत होणार आहे. कारण पांढऱ्या रेशन धारकांचा यामध्ये उल्लेख नव्हता की कोणत्या योजनेमध्ये उल्लेख नव्हता, तर भारतीय जन आरोग्य योजना जी होती म्हणजे आयुष्यमान भारत या योजनेमध्ये पांढऱ्या रेशन धारकांना मुभा नव्हती. आणि त्यांना सुद्धा ही जो आरोग्य विमा आहे 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा आहे, किती 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा आहे. हा आरोग्य विमा त्यांना देण्यात येणार आहे. ही एक आनंदाची बातमी होती की पांढऱ्या रेशन धारकांना एक 5 लाख रुपयाची मदत ही शासन देणार आहे. ही आनंदाची बातमी होती. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. योजना करून